Next, periods and electronic configuration. On going through the modern periodic table, first question है. On going through the modern periodic table, it is seen that the element lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belong to the period 2. हे period 2 मध्ये आहे हे सर्व. period 2 बघून घेऊ कुठे आहे. period 2 हे इथे आहे. इथे लिथियम, बेरिलियम, लिथियम, बेरिलियम, ठीक आहे. त्यानंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. हे झालं पिरियड 2 आपलं, ठीक आहे. सो राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑल ऑफ देम. तर तुम्हाला याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे की काय राहणार. फर्स्ट मी तुम्हाला हे सांगून देते की इथे मी काढलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, लिथियमचा जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हा 1 आहे. त्यानंतर बेरिलियमचा 2,2 म्हणजे इथे बघा लिथियममध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. बेरिलियममध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन आहे. बोरॉनमध्ये 2 आहे पहिल्या ऑर्बिटमध्ये आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. नंतर कार्बनमध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये 4 ऑर्बिट आहे. नंतर निऑन हे जे आहे नायट्रोजनमध्ये फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1, 2, 5 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,5. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4. नंतर ऑक्सिजनमध्ये काय दिलेलं आहे की ऑक्सिजनमध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहे, 2 इलेक्ट्रॉन आहे आणि नेक्स्ट ऑर्बिटमध्ये किती 6 आहे. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,6. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन म्हटलं आहे इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट. म्हणजे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहे का. येस सेम आहे. इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम म्हणजे पूर्ण एलिमेंट्समध्ये काय सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहे. इज द सेम नंबर ऑफ शेल द सेम इन दिस. येस म्हणजे प्रत्येक नंबर ऑफ शेल द सेम इन दिस म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलं की एवढे जे इलेमेंट्स आहे याचे शेल सारखे आहे का. तो शेल सारखे आहे ना. दोनच प्रत्येक याच्यामध्ये 2च शेल आहे. लिथियममध्ये 2 शेल आहे, बेरिलियममध्ये 2 शेल आहे, बोरॉनमध्ये 2 शेल आहे, कार्बनमध्ये 2 शेल आहे, नायट्रोजनमध्ये सेम शेल आहे आणि ऑक्सिजनमध्ये सुद्धा सेम शेल आहे. फ्लोरॉन आणि निऑनचं मी केलेलं नाही आहे. फ्लोरिन आणि निऑनचं तुम्ही करून बघा. नंतर यू विल फाइंड द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज you will find that the number of valence electron is different in this element. However, the number of shell is the same. You will also find out while going from left to right within the period the atomic number increases by 1 at a time and the number of valence electron also increases by 1 at a time. म्हणजे काय म्हणताय की नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन झाला. हा व्हॅलेन्स म्हणजे लास्ट ऑर्बिटचा जो इलेक्ट्रॉन असतो तो काय आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दीज एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटमध्ये याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसं आहे डिफरंट आहे. हावेवर द नंबर ऑफ शेल इज द सेम आणि नंबर ऑफ शेल कशा सारख्या आहे. पिरियडमध्ये काय होते ग्रुपमध्ये काय होतं की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम राहायचे आणि शेल्स कसे राहायचे डिफरंट राहायचे. पण पिरियडमध्ये काय होत आहे की एलिमेंट्स जे आहे ते वेगवेगळे आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वेगळे आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वेगळे आहे पण शेल कसे आहे सारखे आहे. However, the number of shell is the same. You will also find that while going from left to right. मग तुम्ही जसं जसं लेफ्टपासून राईटकडे जाता ॲज अ पिरियड जसं इथे लिथियमपासून जसं इथे लिथियम बेरिलियम मग बोरॉन कार्बन लेफ्टपासून जसं राईटकडे जातो आपण द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस तसे काय वाढत आहे ॲटॉमिक नंबर वाढत आहे. जसं इथे लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, याचा 4 आहे, बेरिलियमचा 5 आहे, कार्बनचा 6 आहे, नायट्रोजनचा 7 आहे, ऑक्सिजनचा 8 आहे, याचा 9 आहे, याचा 10 आहे. ओके. नंतर द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम अँड द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम.
अँड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस. आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण कसं वाढत आहे. जसं लिथियमचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, बेरिलियमचा 2 आहे, बोरॉनचा 3 आहे, कार्बनचा 4 आहे, नायट्रोजनचा 5 आहे, ऑक्सिजनचा 6 आहे, फ्लोरिनचा 7 आणि निऑनचा 8 आहे. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण कसे आहे वाढत आहे. We can say that the element with the same number of shell occupied by electron belong to the same period. म्हणजे काय आपण म्हणू शकतो इलेमेंट विथ द सेम नंबर ऑफ शेल, म्हणजे याच्यामध्ये काय राहते इलेमेंटचे नंबर ऑफ शेल सेम राहते. occupied by electron belong to the same period. We can say that the element within the same number of shell, म्हणजे इलेमेंटचे काय सेम शेल सारखे आहे. occupied by electron belong to the same period म्हणजे जे एका पिरियडमधले जे आहे, जे एका पिरियडमध्ये जेवढे पण इलेक्ट्रॉन आहे त्याचे जे शेल्स आहेत ते सेम आहे. दिस एलिमेंट इन द सेकंड पिरियड, आणि जे द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड, मग सेकंड पिरियडमध्ये जे एलिमेंट बघू मग लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन अँड निऑन हॅव इलेक्ट्रॉन इन द 2 शेल. या सर्व इलेक्ट्रॉनला किती शेल लागले 2 शेल लागले. पण इथे बघितलं आहे 2च शेल आहे. ओके 2च शेल आहे. ओके 2च शेल आहे. त्यानंतर 2 शेल के अँड एल. मग के आणि एलमध्येच आहे. पहिला शेल म्हणजे पहिला ऑर्बिट म्हणजे के, दुसरा शेल म्हणजे काय एल. हा पहिला आहे हा के, हा एल. याच्यानंतरचा जो तिसरा रेन हा एम आणि त्याच्यानंतरचा जो रेन तो एन. म्हणजे हे काय राहिले शेल राहिले. तर फर्स्ट पिरियड जो आहे त्याला फक्त 2च शेल लागले के अँड एल. द इलिमेंट इन द थर्ड पिरियड, मग थर्ड पिरियडमधले जो इलिमेंट आहे नेमली काय मग आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, ओके क्लोरीन आहे, आर्गॉन आहे. हॅव इलेक्ट्रॉन इन 3 शेल्स. याला 3 शेल्स लागत आहेत. मग इथे काय इथे KLM. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट अँड कन्फर्म. आणि तुम्ही काय करू शकता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून कन्फर्म तुम्ही करू शकता. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम शेल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय घेतलेलं आहे इलेक्ट्रॉन जे आहे ते